नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वाटाणा आणि मटकीची भाजी. त्यासाठी साहित्य पाहूया. सर्वप्रथम मटकी आणि वाटाण्याला कुकरला एक शिट्टी काढून घेतलेली आहे. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर. कृतीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे. जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी. आता जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. कांदा लालसर गुलाबी होतपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव होतपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो चांगले परतलेले आहेत. आता यामध्ये मसाले टाकूया. हळद टाकायची आहे सर्वप्रथम. त्यानंतर लाल तिखट टाकायचे. कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची कलर येण्यासाठी. चिकन मसाला टाकायचा. सर्व मसाले व्यवस्थित परतायचे. मसाले खाली लागू नये यासाठी थोडेसे पाणी टाकायचे आहे. कांदा आणि टोमॅटो सर्व मसाल्यांमध्ये एकजीव चांगले परतलेले आहेत. आता यामध्ये आता मटकी आणि वाटाणा जो शिजवून घेतलेला होता कुकरला तो टाकायचा आहे. सर्व व्यवस्थित एकत्र करायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचे. चार 5 मिनिटे याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. चांगली उकळी काढून घेतली की तयार आहे आपली वाटाणा मटकीची भाजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.